भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये T20 वर्ल्ड कप 2026च्या सुपर 8 फेरीमध्ये आज थरारक सामना रंगणार आहे। सेमीफायनलमध्ये स्थान मिळवण्यासाठी दोन्ही संघांसाठी हा सामना करो किंवा मरो असा असेल। जो संघ जिंकेल तोच अंतिम 4 मध्ये प्रवेश करणार आहे, तर पराभूत संघाचं या मेगा स्पर्धेमधलं आव्हान संपुष्टात येणार आहे। त्यामुळे प्रतिस्पर्धी वेस्ट इंडिज टीम सुद्धा तुल्यबळ आहे। त्यांच्या फलंदाजीच्या फळीमध्ये एकापेक्षा एक आक्रमक फलंदाज आहेत, जे कोणत्याही क्षणी सामना फिरवू शकतात। आणि याच पार्श्वभूमीवर भारतीय गोलंदाजीमध्ये बदल होण्याची शक्यता आहे। गेल्या 2 सामन्यांमध्ये आउट ऑफ फॉर्म असलेल्या वरुण चक्रवर्तीला प्लेइंग 11 मधून वगळून त्याच्या जागी कुलदीप यादवला संधी दिली जाऊ शकते। या एका बदलाव्यतिरिक्त फार मोठे बदल भारतीय संघ करेल अशी सध्या शक्यता नाहीये। तर आपण एक नजर टाकूया T20 मधील भारतीय संघाच्या कामगिरीवर। तर पहिल्या सामन्यामध्ये अमेरिकेवर 29 धावांनी आपण विजय नोंदवला। दुसऱ्या सामन्यामध्ये नामिबियावर 93 धावांनी मात केली। तिसऱ्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला। शेवटच्या ग्रुप सामन्यामध्ये नेदरलँड्सवर 17 धावांनी विजय मिळवला। सुपर 8 मध्ये दक्षिण आफ्रिकेकडून मात्र आपला पराभव झाला। झिम्बाब्वे विरोधात 72 धावांनी आपण विजय मिळवला। स्कॉटलंडवर 35 धावांनी विजय मिळवलाय। इंग्लंडला 30 धावांनी पराभूत केले। नेपाळला 9 गडी राखून हरवलेला आहे वेस्ट इंडिज संघाचा आतापर्यंतचा प्रवास आपण पाहतोय। इटलीवर 42 धावांनी त्यांनी विजय मिळवलाय। तर सुपर 8 मध्ये झिम्बाब्वेचा 107 धावांनी वेस्ट इंडिज संघानं पराभव केलाय। दक्षिण आफ्रिकेकडून 9 गडी राखून पराभव केलाय। इटलीवर 42 धावांनी त्यांनी विजय नोंदवलाय। तर ईडन गार्डनवरील इतिहास भारताच्या बाजूने आहे। 4 नोव्हेंबर 2018 मध्ये, त्याचबरोबर 16 फेब्रुवारी 2022 मध्ये भारत 6 गडी राखून विजयी झालाय। 18 फेब्रुवारी 2022 मध्ये भारत 8 धावांनी विजयी झालाय।